नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी, फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन उन्हाळी गुढीपाडवा धमाका इलिको ऑफर। कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त, एकदम जबरदस्त, फक्त 39,500 पासून पुढे। कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या, नवीन ई बाईक घ्या। एक्सचेंज ऑफर, बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर। कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन। आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे, शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज, शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ, शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पूर्व भाग हा परंपरेने काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। अनेक दशकांपासून या भागातील मतदारांनी काँग्रेसवर विश्वास ठेवत पक्षाला भक्कम पाठबळ दिली। मात्र गेल्या 10 ते 15 वर्षात या बालेकिल्ल्याला नेतृत्वहीनतेची लागण झाली आणि त्याचे परिणाम आता प्रकर्षाने दिसू लागले आहेत। भाजपच्या दावणीला अनेक स्थानिक नेते बांधले गेले, तर काहींनी गप्प राहणेच पसंत केलं। त्यामुळे काँग्रेसची संघटनात्मक ताकद हळूहळू क्षीण होत गेली। लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील विजयी झाल्यानंतर या गटाला नवसंजीवनी मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती। अगदी मोठं मताधिक्यही मिरज पूर्व भाग व ग्रामीण भागातून खासदारांना मिळालं। मात्र खासदार झाल्यानंतर या भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांना अपेक्षित बळ आणि दिशा मिळाली नाही अशी खंत व्यक्त केली जात आहे। परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या ग्रामीण भागात आभार दौरा सुद्धा झाला नाही। ही बाब कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागलेली आहे। इतर तालुक्यांमध्ये दौरे झाले, बैठका झाल्या, मात्र मिरज पूर्व ग्रामीण भाग मात्र दुर्लक्षित राहिला अशी भावना उघडपणे व्यक्त होऊ लागली आहे। जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर तरी काँग्रेसच्या चिन्हावर ठामपणे लढण्याची भूमिका जाहीर होईल अशी अपेक्षा होती। मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतली। विशालदादा पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडून वेळीच कार्यकर्त्यांना व्यसन लावून कार्यकर्त्यांना दिशा दिली असती तर परिस्थिती वेगळी असती असे अनेकांचे मत आहे। मात्र निवडणुकीपूर्वी अपेक्षित असलेली समीकरणांची जुळवाजुळव, संघटनात्मक बैठकांची मालिका किंवा रणनीती आखणी झाली नाही। जसं पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम यांनी रणनीती ठरवली व आम्ही कोणकोणत्या ठिकाणच्या जागा लढवणार हे स्पष्टपणे प्रसार माध्यमांना सांगितलं, हे सांगायला मिरज तालुक्यात काँग्रेसचे नेते कमी पडले किंवा स्वतःचा आत्मविश्वास या नेत्यांचा तेवढा नव्हता असं म्हणावं लागेल। परिणामी कार्यकर्ते संभ्रमात पडले। अनेकांनी शेवटी हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला राष्ट्रवादीच्या ताब्यात गेला। आज निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या जागांमध्येही मूळचे काँग्रेसचेच कार्यकर्ते आहेत। ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। केवळ नेतृत्वातील उणीव आणि वेळेवर निर्णय न घेण्याची भूमिका यामुळे हा प्रसंग ओढावला अशी चर्चा ग्रामीण भागात रंगू लागली आहे। सध्या जिल्हा परिषदेत पक्षीय बलाबलासाठी सुरू असलेल्या घमासान पार्श्वभूमीवर वेळीच काँग्रेसने आपली यंत्रणा सांभाळली असती, ठाम भूमिका घेतली असती तर आज ही अवस्था नसती अशी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे। काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आता टळलेली नाही। आपण कुठे कमी पडलो, कार्यकर्त्यांपासून दुरावा का वाढला आणि बालेकिल्ला हातातून का निसटला याचा गांभीर्याने विचार करून नव्याने उभारी घेण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसच्या निष्ठावंतांमधून व्यक्त होत आहे। सध्याही अजितराव घोरपडे सरकारही ताकदीने या कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देत आहेत। हीच ताकद काँग्रेसच्या नेत्यांकडून का मिळत नाही त्याचे उत्तर अणुउत्तरितच आहे। ग्रामीण भागातील असंतोष पुढील निवडणुकांमध्ये आणखी मोठ्या फटक्यात परिवर्तित होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे।